जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका. या भोकरदन तालुक्यावर गेले अनेक वर्ष भाजपच्या रावसाहेब दानवे व त्यांचा मुलगा संतोष दानवे यांची एखादी सत्ता होती. पण यंदा झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार संतोष दानवे यांच्या भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विजय होऊन समरीन मिर्झा या भोकरदनच्या नगराध्यक्षा झाल्या. पण या निवडणुकीत खरी चुरस बघायला मिळाली ती उपनगराध्यक्ष पदासाठी. उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. भोकरदन नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 8 नगरसेवक आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 10 नगरसेवक आहे. 2 नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे आहेत, तर 1 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडे आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या मतदानावेळी भारतीय जनता पक्षाला त्यांचे 8 नगरसेवक व त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या एका नगरसेवकानं आणि काँग्रेसच्या 2 पैकी 1 नगरसेवक ज्यांचं नाव बिस्मिल्लाबी सलीम खान पठाण आहे, अशा 8 भाजपच्या तर 1 शिवसेना शिंदे गट आणि 1 काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान केलं. यामुळे भारतीय जनता पक्षाची आकडेवारी झाली एकूण 10 मतांची, तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एक हाती 10 मत पडले. उपनगराध्यक्ष पदासाठी दोन्ही बाजूंनी 10-10 मतं समान झाल्यामुळे नगराध्यक्ष असलेल्या समरीन मिर्झा यांनी विशेष मताधिकार अंतर्गत स्वतःचं एक अतिरिक्त मत स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दिलं आणि या उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विजय झाला. या उपनगराध्यक्ष पदावर सुरेखा जाधव यांची वर्णी लागली, तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाकडून रणवीर सिंग लक्ष्मणराव जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला. तर 2 नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाला पक्षाच्या हायकमांडनं या मतदानामध्ये तटस्थ राहण्याचे आदेश दिले होते. तरी सुद्धा पक्षाच्या आदेशाला न मानता बिस्मिल्लाबी सलीम खान पठाण या नगरसेवकानं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यानं त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करेल असं जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. तर चक्क कट्टर विरोधी असणाऱ्या काँग्रेस नगरसेवकानं भारतीय जनता पक्षाला मतदान करूनही भोकरदन नगर परिषदेवर भारतीय जनता पक्ष सत्ता आणू शकला नाही. आणि भोकरदन जो भारतीय जनता पक्षाचा गड समजला जायचा, त्या नगर परिषदेवर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्ही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारीनं बाजी मारली आहे. तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.